आता एवढ्या साऱ्या केळी लागल्यावर घरी काहीतरी पराक्रम करावाच लागेल. तर आज आम्ही हा केळीचा जो घड आहे तो तोडलेला आहे. तर यापासून मी खूप मस्त पराक्रम केलेला आहे, खूप टेस्टी असा. सो इथे केळी ज्या कच्च्या केळी आहेत त्या तोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी त्यांना वॉश करून 2-2 पीसमध्ये प्रत्येक केळ कट केलेले आहे. 3 पीसमध्ये किंवा 4 पीसमध्ये केळीचा साईज पाहून तुम्ही कट करू शकता, पण मीडियम केळीला 3 पीसमध्ये कट करा आणि त्याला छान नंतर उकडायला ठेवा. एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते उकडायला ठेवलेलं आहे. तर आवाजाकडे जाऊ नका, कारण आवाजापेक्षाही रेसिपी खूप टेस्टी आहे आणि नक्की ट्राय करून पहा. तब्येत खराब असल्यामुळे आवाजामध्ये थोडं लो आलेलं आहे. सो इथे जे प्रत्येक आपली जी केळ आहे ते थंड व्हायला ठेवली आणि तोपर्यंत ऑइलसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता जोपर्यंत केळ छिलत आहोत आपण तोपर्यंत आपला ऑइलसुद्धा गरम होतो. तर इथे आपल्याला साल जी आहे आपल्या केळची ती छान काढून घ्यायची सर्व केळची आणि त्यानंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये थोडं कट करायचं आहे. आणि जे आपण केळी जे आज छिललं होतो तर त्या पीसमध्ये आपल्याला ते फ्राय करायचे आहे. जेव्हा आपण फ्राय करतो तर ते वरून हलकं कडक कडक भाग येतो आणि ते समजतं की थोडंफार फ्राय झालेलं आहे. 40% 50% फ्राय करायचं आणि त्याला नंतर काढून घ्यायचं. खूप फ्राय करायचं नाही आहे, हलकं फ्राय करायचं आणि ते काढून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा मी दुसरी बॅचसुद्धा सेम पद्धतीने फ्राय केलेली आहे. आणि आता काय करायचं, छोट्या पीसमध्ये कट केलेले एकतर बाऊल घ्या किंवा कटोरी घ्या आणि आडवा भाग ठेवायचं, उभं नाही ठेवायचं. आडव्या भागामध्ये केळ ठेवायची आणि त्याला प्रेस करायचं. ते प्रेस झालं की ते उचलून गरम तेलामध्ये फ्राय करायला ठेवायचं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत ते फ्राय करायचं. हलकं रेडिश कलर आलं, येलोइश हलकं रेडिश कलर आलं की ते काढून घ्यायचं. म्हणजे ते आपले परफेक्ट आपले जे फ्राय झालेले आहेत. तर खूप टेस्टी आणि खूप सुंदर, म्हणजे याआधी मी केळीचे चिप्स जे आहेत ते टाकलेले आहे, त्यापेक्षाही मला खूपसुद्धा हे खूप आवडलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकत आहात मी आडवी केळ ठेवलेली आहे, उभी न ठेवता उभीचाही प्रयोग करून दाखवलेला आहे. आडवी केळ ठेवलेली आहे आणि ते थंड होऊ द्यायचं. फ्राय केल्यानंतर छान शेप येते आणि छान त्याला फ्राय करायचं. तर इथे खरकश आवाजामध्ये तुम्हाला एक रेसिपी शेअर करत आहे. तर इथे आपला जो छान फ्राय करायचा रेडिश ब्राऊन कलर येऊ द्यायचं. तांबडं कलर आलं की आपलं हलकं तांबडं कलर, खूप नाही येऊ द्यायचं नाही तर ते जळून जाईल. हलकं रेडिश कलर आलं की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे जे आपले सर्व केळी आहेत त्या सर्व सेम पद्धतीने इथे मी ते फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर एका बाउलमध्ये ते सर्व जे केळी फ्राय केलेले आहेत चिप्स ते इथे काढून घेतले आहे. त्यावर तिखट, मीठ, संध्या मीठ, हळद नाही, आमचूर पावडर आणि सगळं स्पायसेस, चाट मसाला टाकून छान मिक्स करायचं आणि त्यानंतर एन्जॉय करा. खूप टेस्टी, एकदा नक्की ट्राय करा. ह्या कर्कश आवाजासोबत टेस्टी रेसिपी मी शेअर केलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा.